आशीर्वाद द्यायचा असेल प्रभू 2 देऊन जाईल. Praise the Lord. जर प्रभू आपल्या दारी येतो ना, आवाराम सारखं सोडू नका. अशी मेजवानी त्याला द्या का तो प्लेसेस करून गेला पाहिजे. Praise the Lord. तेव्हा मी लोकांना कळतं आवारामाच्या घरी कोण आला, सोडलं का, त्याला फक्त एक निरोप देऊन पुढे जायचं होतं. अशी मेजवानी केली का प्रभू खुलला तिथं. Praise the Lord. आणि जाताना विचार केला का असं नको, याला सांगणंच गेलं पाहिजे, याला मग कळतं चर्च. असा प्रभूला तुम्ही अप्रोच दाखवा का प्रभू एक द्यायला आला तर 4 आशीर्वाद देऊन गेले. Praise the Lord. तुम्ही देवाचं वाटतं ना, आमेन. Praise the Lord. येस म्हणले पाहिजे चर्च. Praise the Lord. चर्च हे प्रेझेंटेशन नाही, हा देवाचा गौरव आहे. आणि काही लोकांच्या मनात शंका असेल की हालेलुया म्हणजे देवाचा अपमान करणं. असं लिहिले, देवाचं नाव व्यर्थ घेऊ नकोस. मला सांगा, हालेलुया नाव एक का स्तुती आहे? जर मी घडी बोलत असतो येशू 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 द्यायचा असेल प्रभू 2 देऊन जाईल. Praise the Lord. जर प्रभू आपल्या दारी येतो ना, आवाराम सारखं सोडू नका. अशी मेजवानी त्याला द्या का तो प्लेसेस करून गेला पाहिजे. Praise the Lord. तेव्हा मी लोकांना कळतं आवारामाच्या घरी कोण आला, सोडलं का, त्याला फक्त एक निरोप देऊन पुढे जायचं होतं. अशी मेजवानी केली का प्रभू खुलला तिथं. Praise the Lord. आणि जाताना विचार केला का असं नको, याला सांगणंच गेलं पाहिजे, याला मग कळतं चर्च. असा प्रभूला तुम्ही अप्रोच दाखवा का प्रभू एक द्यायला आला तर 4 आशीर्वाद देऊन गेले. Praise the Lord. तुम्ही देवाचं वाटतं ना, आमेन. Praise the Lord. येस म्हणले पाहिजे चर्च. Praise the Lord. चर्च हे प्रेझेंटेशन नाही, हा देवाचा गौरव आहे. आणि काही लोकांच्या मनात शंका असेल की हालेलुया म्हणजे देवाचा अपमान करणं. असं लिहिले, देवाचं नाव व्यर्थ घेऊ नकोस. मला सांगा, हालेलुया नाव एक का स्तुती आहे? जर मी घडी बोलत असतो येशू येशू येशू